IES गर्ल्स अँड बॉईज हायस्कूलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यालयातील कला शिक्षक व अटल टिंकरिंग लॅबचा पदभार सांभाळणारे संदीप वाटाणे सर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण समजावं या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण केले. NAP 2020 हे शैक्षणिक धोरण नुकतंच लागू झालेलं आहे. तोच उद्देश घेऊन त्यांनी AI च्या माध्यमातून एक नवी संकल्पना रुजवली. कृषीपासून तर तंत्रज्ञानापर्यंतचे शिक्षण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये राबविण्याचा संकल्प सरकारने घेतला आहे आणि त्याचाच धागा पकडून संदीप वाटाणे सर यांनी अतिशय सुंदर नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात त्या धोरणामधील सर्वच विषय मांडण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीचे तसे सादरीकरण आजवर कुठेही झालेले नाही. त्याचं प्रात्यक्षिक आज खरोखर IES गर्ल्स अँड बॉईज हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने बघायला मिळालं. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले शिक्षण विभागातील अधिकारी खरात साहेब, राम चौधरी तथा परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेशजी मश्के, त्याचप्रमाणे स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रुपालीताई अभय महात्मे तसेच पालकवर्गाने सुद्धा या नृत्य संकल्पनेचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे संस्थेच्या सचिव रश्मिताई पांगारकर यांनी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. विद्यालयाच्या प्राचार्य विद्याताई मुरेकर यांनी सुद्धा या नृत्यासाठी कौतुकाची थाप दिली. सदर नृत्य नव्हे तर ही संकल्पना महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यालयामध्ये कशी पोहोचेल याविषयी आपण सतर्क राहू असं अभिवाचन गट शिक्षणाधिकारी खरात यांनी दिलं. इथं नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2020 पासून इथं चालू झालेलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शैक्षणिकदृष्ट्या नवी क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला. आपलं पाल्य कशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची जे हे आहे आपलं शैक्षणिक धोरण कशा पद्धतीनं उंचावेल या संदर्भातला आजचा हा दाखवण्याचा प्रयत्न होता. माझ्यासोबत संदीपजी वाटाणे आहे. या गाण्याच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं आहे. संदीपजी, कसं सुचलं आहे आपल्याला हे गाणं? माझं जे आता पुण्यामध्ये ट्रेनिंग झालं होतं NAP आपल्या शाळेतील 5 शिक्षकांचं पुण्याला ट्रेनिंग झालेलं आहे नवीन शैक्षणिक धोरणासाठी. यामध्ये आता जो नवीन बदल घडून येणार आहे पुढच्या वर्षी या 2-3 वर्षामध्ये या विद्यार्थ्यांना आता कृतीशील सर्व कृतीवर भर राहील आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही कलागुण आहे, त्याची कशा ना कशामध्ये आवड आहे, त्या आवडीनुसार त्याचं शिक्षण झालं पाहिजे. यानुसार गव्हर्नमेंट आता
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणामध्ये जे बदल करत आहेत त्याचा एक पायलट प्रोजेक्ट आनंदाची बाब म्हणून आमच्या शाळेमध्ये IES गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल येथे हा पायलट प्रोजेक्ट आम्ही रन करत आहोत आणि मी स्वतःला एक याच्यामध्ये नशीबवान समजतो की मला याचा एक भाग होता आलं आणि या माध्यमातून या नवीन धोरणाचा आम्ही जो पायलट प्रोजेक्ट करत आहोत तो पालकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपूर प्रयत्न आम्ही करत आहोत आणि पालकसुद्धा याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करतील. या प्रोजेक्टमुळे पालकांना त्यांच्या मुलांमध्ये एक घरामध्ये तुम्ही ऑब्झर्व करणार आहात की भरपूर असा बदल प्रत्येक गोष्टी टेक्निकली नॉलेजमध्ये आणि घरगुती व्यवहारामध्ये तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये एक बदल घडवून आलेला नक्कीच दिसेल. एवढं बोलतो मी आणि नवीन शैक्षणिक धोरणाचं मी स्वागत करतो, त्रिवाल स्वागत करतो आणि हा जो प्रोजेक्ट लाही ही संस्था, लाही म्हणजे लेट्स हँड इंडिया, ही जी पुण्यातील एक झिरो प्रॉफिट संस्था आहे, ही संस्था यासाठी अविरत कार्य करत आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी हे सर्व ट्रेनिंग ऑर्गनाईज केले होते आणि मला त्याच्यातला भाग होता आला. त्याबद्दल मी लाहीचे सुद्धा तसेच या ट्रेनिंगकरिता मला मुख्याध्यापिका सौ मुरेकर मॅडम आणि आमच्या सचिवा रश्मीताई पांगारकर यांनी पुण्याला माझा नंबर लावला आणि मला पाठवलं. मी त्याकरता सुद्धा त्यांचे आभार मानतो. पालकांना विनंती करतो की लेकरांचा फीडबॅक नक्की घ्या. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुमची लेकरं जात आहेत, काय काय नवीन बदल त्यांच्यामध्ये घडून येत आहेत त्याचं बारीक निरीक्षण करून तसे आम्हाला कळवा. धन्यवाद. धन्यवाद वाटाणे सर. अतिशय कल्पकतेतून आपण हे सर्व निर्माण केलेलं आहे, इथं मांडलं विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे सर्व आणि पालकांच्या हितासाठी. सर्वांनी या नवीन शैक्षणिक धोरणाला तयार राहावं. धन्यवाद. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, मराठवाडा.